कायद्याच्या माध्यमातून जो नियंत्रण अतिरेक आणण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये अभिव्यक्ती दाबण्याचा जो प्रकार होता तो उघड झालेला आहे। आता याच्यामध्ये या कायद्यात काय होतं की 5 जणांची ॲडवायझरी कमिटी कायद्यानुसार नेमणार, मग त्याच्यासोबत 5 जण स्वतंत्र व्यक्ती सरकार ज्यांची निवड करेल ते असणार, असे 10 जण असणार, म्हणजे सगळे सरकारी अधिकारी प्लस त्यांनी दिलेले 5 लोक असणार। मग हे यांचेच 10 जण ठरवणार की कंटेंट कोणाचा बरोबर आहे कोणाचा चूक आहे आणि कोणाला परवानगी द्यायची कोणाला नाही द्यायची अशी हीच कमिटी ठरवणार। त्यामुळे आपल्या विरोधी जे असतील त्यांची यादी तयार करून त्यांची परवानगी रद्द करून टाकायची, अशा प्रकारचं हे जे नियंत्रण आहे ते चुकीचं आहे। मग त्यांनी कंटेंट मूल्यांकन समिती अशी एक याच्यामध्ये योजना केली आहे कायद्यामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की कंटेंट मूल्यांकन करून त्या कमिटीने म्हणजे CEC कंटेंट इव्हॅल्युएशन कमिटीनी मूल्यांकन करून त्यांनी सर्टिफिकेट दिल्याशिवाय तुम्ही कार्यक्रम एअर करू शकणार नाही। आता हे लोक सगळे यांचेच, त्यामुळे विरोधी आवाज दाबून टाकायचा याचं षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं। कोणत्याही कार्यक्रमासाठी सर्टिफिकेट आवश्यक आहे, तुम्हाला एखादा मीडिया तसा सुरू करायचा तर सर्टिफिकेट आवश्यक आहे, पण सरकारला जर तसं सुरू करायचं असेल तर त्यांना सर्टिफिकेटची गरज नाही। आपण कायदा करतो तेव्हा ते तत्व म्हणून काय पाळतो की कोणासाठी पण असो तो कायदा लागू राहील। सरकारने त्यांचं एक लोकराज्य सुरू केलं असेल तरी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली ते आहे, प्रिंट मीडियाचा तो भाग आहे। आणि म्हणून जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा आम्ही केस केली होती अर्णब गोस्वामीच्या उद्धटपणाबद्दल हायकोर्टामध्ये, आणि आमची हीच मागणी होती की प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा जसा एक स्वतंत्र कायदा आहे प्रिंट मीडियासाठी तसा ब्रॉडकास्टिंग मीडियासाठी एक स्वतंत्र कायदा करा, निपक्ष कायदा करा आणि नियंत्रण जरूर आणा। रेग्युलेट करण्याचे अधिकार सरकारला आहेत, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य न दाबता संतुलित स्वरूपाचा कायदा तयार झाला पाहिजे। आता काय होते की यांच्या विरुद्ध तक्रार होतात, त्यांचा अध्यक्ष रजत शर्माच असतो, त्याच्याकडे तक्रारी जातात आणि एकमेकांना सांभाळून घेतात, स्वतःचेच अहवाल तयार करतात। अशा पद्धतीने स्वयंनियंत्रित अशा प्रकारची व्यवस्था करणं हे अत्यंत चुकीचं आहे। केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात म्हणजे आता समजा हे कंटेंट काय ॲडवायझरी कमिटी आहे किंवा ॲडवायझरी कमिटी आहे, यांच्या निर्णयाविरुद्ध कुठे या कायद्यामध्ये अपील नव्हतं। अपील तुम्ही करू शकत नाही, त्यांनी निर्णय दिला फायनल, तुम्ही याच्यानंतर काही चॅनल वगैरे सुरू करू शकणार नाही। मग भारतीय संविधानाने प्रत्येकाला दाद मागण्याचा हक्क जो दिलेला आहे, ज्याबद्दल डॉक्टर आंबेडकरांना विचारलं होतं की तुम्हाला सगळ्यात आवडतं याच्यातलं कलम कोणतं आहे, महत्त्वाचं वाटते असं, तेव्हा त्यांनी सांगितलं की भारतीय संविधानातला आर्टिकल 32 जे 226 सुद्धा आहे ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की ते सामान्य माणसाला सुप्रीम कोर्टात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क देते। कारण की तुम्ही सगळे अधिकार द्याल आणि दाद मागण्याचा हक्कच देणार नाही तर त्या अधिकारांचा काही अर्थ नाही, हे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं। आणि या कायद्यातून केंद्र सरकारने एकदा निर्णय घेतला की अपील नाही म्हणजे संविधानिक अधिकार तुमचे उच्चाटन करून पूर्ण काढून फेकून देण्यासारखं आहे, आणि म्हणून सुद्धा या कायद्याला मोठा विरोध झालेला होता। हे मी थोडेसे हायलाइट फक्त आपल्याला याच्यातले सांगतो आहे। विशिष्ट दर्शक संख्या झाली की केंद्र सरकारला कळवावं असा दंडक या कायद्यात त्यांनी केलेला होता, आणि मग तुम्हाला प्रोग्राम आणि ॲडव्हर्टाइजमेंट कोड लागू होईल असं त्याच्यात कायद्यात लिहिलेलं होतं। काही अत्यंत वेग डेफिनेशन या कायद्यामध्ये सांगितलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर तुम्ही दाखवणारी बातमी गुड टेस्टमध्ये नसेल, तुम्ही दाखवलेली बातमी डिसेन्सी मेंटेन करणारी नसेल, तुम्ही जे काही दाखवताय ते फॉल्स असेल आणि सजेस्टिव्ह काहीतरी असेल, जे चुकीचं हाफ ट्रूथ दाखवण्याचा प्रयत्न असेल, तर त्याप्रमाणे सरकार तुमच्यावर कारवाई करू शकेल। मग आता मला सांगा की गुड टेस्ट म्हणजे चांगल्या अर्थाने ते दाखवलं आहे का हे कोण ठरवणार? सरकार ठरवणार। त्याच्यामध्ये डिसेन्सी आहे का, तुम्ही प्रतिष्ठेसह सगळ्यांच्या भावना न दुखवता काळजी घेऊन ते दाखवता